यानंतर एक महत्त्वाची अपडेट। बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी पालकांचा उद्रेक झालेला आहे। संतप्त पालकांनी या शाळेबाहेर निदर्शने केली। रेल्वे ट्रॅक देखील रोखून धरलेला आहे। जमाव हा रेल्वे ट्रॅकवर उतरलेला आहे आणि आपल्याला याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत। मुख्यमंत्री साहेब, खरं तर उद्रेक झालेला आहे पालकांचा। शाळेतच अवघ्या 2 चिमुरड्यांवर बलात्कार होतोय। काही दिवसांपूर्वीच शिळफाट्यामध्ये अशीच काहीशी घटना घडलेली होती आणि नेमकं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? बलात्काऱ्यांना फाशी द्या अशी मागणी आता हे सगळे करतायत। मुख्यमंत्री म्हणून आपली काय भूमिका आहे? मी पोलीस आयुक्तांशी स्वतः बोलतोय, आता बोललोय त्यांच्याशी। त्यांनी मला सांगितलंय की त्या आरोपीला अरेस्ट झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं याच्यामध्ये की जे आरोपी आहे त्याला कठोर शिक्षा होईल। ही केस मी फास्ट ट्रॅकवर घ्यायला सांगितली। अटेम्प्ट टू रेपची केस घ्यायला सांगितली। जे पॉक्सो आणि इतर जी काय कलम आहे ती लावायला सांगितलेली आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपीला सोडलं जाणार नाही। आरोपीवर कडक शिक्षा होईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल आणि त्याच्यावर फास्ट ट्रॅकवर ही केस घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर याला स्पेशल पीपी अपॉइंट करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्याचबरोबर संस्था चालकांनी अशा प्रकारचे जे कर्मचारी आहेत कामावर ठेवताना त्यांचं पूर्ण पार्श्वभूमी तपासून त्यांना कामावर ठेवलं पाहिजे। त्यामुळे संस्था चालकांची चौकशी करून संस्था चालकांवर देखील कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। पण मुख्यमंत्री साहेब, या सगळ्या प्रकरणी पालकांनी जो आरोप केलेला आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तासांचा अवधी लावलेला होता आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा देखील आरोप होतोय। पोलिसांनी अरेस्ट केली आहे आणि पोलिसांनी सांगितलं की अटेम्प्ट टू रेप म्हणजे याच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे, बलात्काराचा गुन्हा नाही। परंतु यामध्ये मी सांगितलंय जर कोणी याच्यामध्ये संस्था चालकाची चूक असेल, संस्था चालकांनी देखील कर्मचारी ठेवताना त्याची बॅकग्राऊंड तपासली पाहिजे। त्या संस्था चालकांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा आणि याच्यामध्ये जे कोणी पोलीस समजा पोलिसांनी याच्यामध्ये काही गुन्हा हा टाळाटाळ करण्याचं काम केलं असेल, प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल। कुणाला याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। शिंदे साहेब, पण जे आंदोलक सध्या ट्रॅकवर उतरलेले आहेत त्याच्यातला काही प्रतिक्रिया एबीपी माझानं जाणून घेतलेल्या आंदोलकांना देखील माझी विनंती आहे की याच्यावर कारवाई होईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। अत्यंत कडक कारवाई सरकारच्या शासनाच्या पूर्व विभागाच्या माध्यमातून होईल याचा विश्वास आपण बाळगा। पण लाखो प्रवाशांना या ठिकाणी गैरसोय, शेवटी हे आंदोलक देखील प्रवासी आहेत, त्यामुळे त्यांनी थोडं संयमाने घ्यावं। पोलीस प्रशासन, गृह विभाग आणि सरकार पूर्णपणे याच्या वर कठोर कारवाई करण्याच्या बाजूने आहे। यामध्ये पोलीस कोणी असतील ही टाळाटाळ करण्यास संदर्भातलं जर दोषी आढळले त्यांच्यावर देखील कारवाई। शिंदे साहेब, पण यामध्ये जे आंदोलक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे, खास करून प्रामुख्यानं बहुधा आपला फोन जो आहे मुख्यमंत्र्यांसोबतचा तो कट झालेला आहे, परंतु या सगळ्या प्रकरणी आता कोणालाही जे दोषी आहेत त्यांना सोडणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आरोपीला अटक झालेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। आरोपीला कठोर शिक्षा होईल, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।